शुभूच्या हट्टापुढे श्रावणीचं काहीच चाललं नाही आणि श्रावणीने दिली शुभूला मान्यता। ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया। तर घडतं असं, श्रावणी बाहेर झोपलेली असते। तिची मान दुखायला लागल्यामुळे तिने शुभूकडं उशी मागितलेली असते, पण अनुराधा मात्र तिला नको नको ते बोलते आणि दार लावून घेते। आता मात्र शुभूला खूप वाईट वाटतं, पण शुभू मात्र तिच्यासाठी उशी घेऊन येतो। श्रावणी म्हणते, शुभू थँक्यू, बरं जा तू आता आराम कर, नाहीतर आई ओरडतील। पण शुभू मात्र तिथेच बसून घेतो। श्रावणी ते शुभू, अरे हे काय करतोस? ते आता घाबरून बघायला लागते अनुराधा किंवा शोभी तर आली नाही ना। पण शुभू म्हणतो, श्रावणी मी आज झोपणार नाही, मी सुद्धा आज बाहेर झोपणार आहे तुझ्यासोबत। श्रावणी म्हणते, नाही नाही, अरे हे काय बोलतोस तू, असं वेडेपणा करू नको, तू आज जा, आईंना कळला ना खूप मोठा प्रॉब्लेम होईल, प्लीज तू हट्ट करू नकोस। तो तिचा हातात हात घेतो आणि म्हणतो, श्रावणी तू प्लीज म्हणालीस, आता मला प्लीज म्हणू दे, प्लीज श्रावणी मला माझ्या बायकोची साथ देऊ दे ग। अगं माझी बायको बाहेर झोपणार आहे आणि मी आज झोपू, माझ्या स्वतःच्या नजरेतून पडील ग मी, प्लीज। आता श्रावणीला काय बोलावं तेच कळत नाही। तुला कळते का श्रावणी, आपल्या लग्नानंतरची ही पहिली रात्र आहे आणि मी तुला सोडून आतमध्ये झोपू? श्रावणी पुढे हात करत म्हणते, शुभू मला एक आज वचन हवंय, जोपर्यंत आपले दोन्ही कुटुंब एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्यात असणारं नवरा बायकोचं नातं आपण पुढे नाही घेऊन जाणार, कारण मला माझ्यासोबत सगळेच हवेत, तुझ्या घरच्यांना तोडून मला माझा संसार नाही उभा करायचा। शुभ म्हणतो, श्रावणी तू अजूनही सगळ्यांचाच विचार करते, पण मी तुला वचन देतो, जोपर्यंत दोन्ही कुटुंब एकत्र येत नाही तोपर्यंत तू म्हणशील ते। आता श्रावणीला खूप आनंद होतो, ती म्हणते, थँक्यू शुभू। शुभू बघायला येते तो शुभू गायब असतो। ती आता अनुराधाला उठवत म्हणते, आई आई उठ, हा शुभू बघ कुठे गेला। अनुराधा म्हणते, गेला असेल त्या सटवीकडे, जाऊ दे, मला काय करायचं। शुभू म्हणते, आई विडीस का ग तू? अगं ते दोघं एकत्र आले तर ती श्रावणी शुभूला घेऊन जाईल, मग शुभूचं लग्न तू स्वीटीशी कशी लावून देणार? आणि तुला तर माहिती आहे स्वीटी आणि शुभूचं लग्न झालं नाही तर सानिका आणि इंद्रणीचं पण लग्न होणार नाही। अगं आता या सानिकाचं पोट दिसत नाही, पण पोट दिसायला लागलं तर ज्याला नाही त्याला पण कळेल ही सानिका लग्नाआधी प्रेग्नंट आहे आणि लोक आपल्या तोंडात शेण घालतील। आता अनुराधाला खूप राग येतो, ती दार उघडते आणि मोठ्याने ओरडते, काय गे सटवे, नवऱ्यासोबत बाहेर झोपायला लाज नाही वाटत का? शुभू म्हणतो, आई श्रावणीने बोलवलं मी चालो। शुभू म्हणते, बायकोचा बैल आला लगेच धावत, अरे काही लाज आहे की नाही बाहेर दोघांनी झोपायला? श्रावणी ते, शुभू तू जा आतमध्ये, मी झोपते इथे। शुभू म्हणतो, आता तर अजिबातच नाही। आता श्रावणीच्या मनात येतो ते इंद्रनील, ती म्हणते, मी सानिकाला न्याय मिळवून देणार। इकडे नंदाकाला काही केल्या झोप येत नाही, ती विचार करते, रुद्रने प्लॅन तर केला, पण हा नेहमीप्रमाणे तोंडावर तर नाही पडणार ना, कारण ती श्रावणी दिसते तशी साधी नाहीये। आता स्वीटी येते आणि चोरून बघते तर काय श्रावणी आणि शुभू बसलेले असतात। ती आता रुद्रला फोन करून सांगते ती श्रावणी आणि शुभू अंगणात बसलेले आहेत। रुद्र म्हणतो, व्हेरी गुड, हीच वेळ येते, अपर्णाला काही केल्या झोप येत नाही, सारखी श्रावणीची आठवण येते। ती विचार करते, श्रावणी कशी असेल, ती शुभूची आई तिच्या बहिणी तिच्याशी नीट वागत असतील ना? तिला राहत नाही म्हणून ती मोक्षालाही फोन करते आणि म्हणते, मोक्षा मला खूप भीती वाटते ग, श्रावणी त्या घरामध्ये कशी ॲडजस्ट करेल? मोक्ष म्हणते, मामी मी पण तोच विचार करते, पण तू काळजी करू नको, मी बघून येते। आता यांचा प्लॅन आणि एकीकडून मोक्ष आणि अपर्णा। तुम्हाला काय वाटतं, यावेळेस पण मोक्ष श्रावणीला वाचवेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।